महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत आणि हा टॉपिक सर्वच परीक्षेला महत्त्वाचा म्हणून पुढेही आपल्याला यावर प्रश्न आलेले पाहता येतील किंवा मग मुलाखतीमध्ये वगैरे यावर आपल्याला प्रश्न दिसून येतील। यापूर्वीच्याही सरकारमध्ये अनेक अशी आंदोलने झालेली आहेत, परंतु हे एक आंदोलन वेगळंच आहे। शेतकरी विधेयके आणि भारतातील आंदोलने अशी या 3 आंदोलनाला मी टायटल देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी प्रत्यक्षात जर पाहिले तर शेतकऱ्यांचा विरोध ही व आंदोलने मुळातच ही 3 विधेयके आहेत। 3 विधेयके पारित झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। तर ती 3 विधेयके कोणकोणती आहेत? राजकारणाचा भाग बाजूला सोडून त्यामधील मुख्यतः तरतुदी आपण पाहूया, कारण आपण एक स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत। त्या मानानं आपल्याला या 3 विधेयकाचा अभ्यास करणं अगत्याचं ठरतं। चला तर मग पाहू ही 3 विधेयके कोणती आहेत। पहिलं आहे द फार्मर्स प्रोडक्ट ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन बिल 2020। दुसरं आहे द फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रमोशन ॲग्रीमेंट अँड प्राइस ॲश्युरन्स अँड फार्मर्स सर्व्हिस बिल 2020। तर तिसरं बिल आहे द इसेन्शियल कम्युनिटीज अमेंडमेंट बिल 2020। अशी 3 बिले आहेत मित्रांनो। तर या शेतकरी विषयक कायद्याची संख्या आहे 3 कायदे आहेत आणि या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे। ही तिन्ही बिले राज्यसभेमध्ये ज्यावेळेस सादर करण्यात आली होती त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला होता। 7 सप्टेंबरला हे बिल राज्यसभेत पास झाले। त्यानंतर एक बिल राहिलेले होते आणि तेही 23 सप्टेंबरला पास करण्यात आले। आणि मुख्यतः या तिन्ही बिलासाठी जूनमध्ये केंद्र शासनाने एक अध्यादेश आणलेला होता। अध्यादेश म्हणजे ज्यासाठी चर्चेची आवश्यकता नसते, डायरेक्टली मंत्रिमंडळाच्या मंजुरीने राष्ट्रपतीच्या सहीने अध्यादेश आणला जातो। कारण की ज्यावेळेस कुठलं सभागृह सत्ताधीन असत नाही किंवा कोणतं तरी एक सभागृह सत्ताधीन असतं, त्यावेळेस नुकतीच कायद्याची गरज भासते, त्यावेळेस हा अध्यादेश आणला जातो। मग त्यावेळी राज्यसभेमध्येही कोणती चर्चा झालेली नाही। मुख्यतः हे बिल गदारोळामध्येच पारित झालेलं आहे। प्राथमिकता जर पाहिलं तर मुख्यतः उत्तर भारतातील शेतकरी, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, त्यानंतर हा विरोध संपूर्ण भारतातच वाढत गेला। अनेक संघटनांनी याबद्दल विरोध प्रदर्शित केलेला आहे आपला। त्यानंतर RSSशी संबंधित एक संघटना होती, भारतीय किसान संघ, यांनी या बिलाला विरोध केला आहे, परंतु त्यांनी आंदोलन केलं नाही। या बिलातील फायदे तोटे आपण पाहूया। या बिलातील तरतुदी काय आहेत आपण पाहूया। या बिलामध्ये खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली जाईल अशी एक तरतूद आहे। म्हणजे जी काही आधीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्या समाप्त केल्या जाणार आहेत आणि त्यांच्या जागी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण केली जाण्याची शिफारस आहे। पूर्वी असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे APMC या संस्थांची स्थापना 1951 ला करण्यात आलेली होती। आज जर पाहिलं देशामध्ये 7000 पेक्षा जास्त संस्था आहेत APMC, परंतु या कायद्यामध्ये या बंद करण्याची तरतूद शासनाने केलेली आहे। आणि त्या जागी APMCच्या जागी या खाजगी कंपन्या शेतकऱ्याची मालाची खरेदी विक्री करणार आहेत। पूर्वी कसं होतं तर एक आडत लाईन असायची आणि प्रत्येक जिल्ह्याला कृषी उत्पन्न बाजार समिती असायची। त्याच्या माध्यमातून शेतकरी आडते यांच्या मध्यस्थीने आपले अन्नधान्य विकत असत, परंतु असं काही नाही की तो फक्त त्या ठिकाणी विकू शकत असेल। संपूर्ण भारतात त्याला आपला माल कुठेही पाठवता येत होता आधीही। त्यानंतर या विधेयकामुळे मध्यस्थ वर्ग जरी बाजूला सारला जाणार आहे, परंतु खाजगी कंपन्यांना शेतकऱ्याकडून म्हणजे खाजगी ज्या कंपन्या डायरेक्टली माल त्या खरेदी करू शकतील, परंतु शेतकऱ्यांना
परंतु शेतकऱ्याकडून केली जाणारी खरेदी MSP प्राइसला केली जाईल का नाही असं यामध्ये काही तरतूद केलेली नाही. तरी पंतप्रधानांनी आश्वासन दिलेले आहे की शेतकऱ्याकडून केली जाणारी खरेदी MSP प्राइसला केली जाईल. आणि मुख्यतः कृषी उत्पन्न बाजार समिती नष्ट झाल्यामुळे या प्रायव्हेट कंपन्यांचं बाजारामध्ये मक्तेदारी निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे एकच पर्याय असेल, ते म्हणजे या खाजगी कंपन्यांना आपला माल विकायचा. त्यानंतर या कायद्यामुळे जो काही कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाला कर मिळत होता तो मिळणार नाही. त्यामुळे आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक आडते, अनेक मजूर, छोटे छोटे मजूर किंवा मग कामगार, श्रमिक इत्यादी लोकांना रोजगार मिळत होता, तोही रोजगार जाणार आहे, त्यांचेही जॉब किंवा नोकरी जाईल. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती नष्ट केल्यानंतर इतरही तोटे होऊ शकतात. दुसऱ्या कायद्याचा पाहू आपण, म्हणजे दुसऱ्या कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत. शासन म्हणत आहे की APMCच्या म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खाजगी कंपन्या या शेतकऱ्यांना करार पद्धतीने त्या आपल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करणार आहेत. परंतु जर करार 5 किंवा 6 महिने आधीच होत असेल आणि प्रत्यक्षात जर मालाची आवक नंतर वाढली किंवा कमी झाली, तर मालाचा भाव पडला किंवा वाढला, तर त्यामध्ये शेतकऱ्याला मुख्यतः कमी भाव मिळेल आणि कंपनीचेही नुकसान होईल. त्यामुळे या कायद्याला मुख्यतः विरोध केला जातो. मुख्यतः कंपनीच्या बाबतीत हे म्हणजे खाजगी प्रायव्हेट कंपन्यांच्या बाबतीत ज्या की शेतकऱ्यांचा माल घेणार आहेत, त्यांना हा कायदा परवडण्याजोगा नाही. कारण जो भाव आज आहे अन्नधान्याचा आणि तो हमेशाच असेल असं काही नाही. त्यानंतर हे शेतकऱ्याकडून त्या कमी भावाने धान्य खरेदी करू शकतात. आणि APMC नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त या खाजगी कंपन्यांकडे डायरेक्टली आपला माल विकावा लागेल. त्यामुळे त्यांची मक्तेदारी निर्माण होऊ शकते. आणि मित्रांनो, तिसरा कृषी कायदा जर पाहायचा झाला, हा कृषी कायदा मालाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्याला सूट देणार आहे. म्हणजे यापूर्वी कसं होतं, जर मालाची कृत्रिम टंचाई जर एखादा व्यक्ती करत असेल छुप्या मार्गाने किंवा मग प्रत्यक्षात, तर त्याला शिक्षा व्हायची. परंतु या तिसऱ्या कायद्यामुळे मालाची कृत्रिम टंचाई कराय व्यापारी लोकांना किंवा प्रायव्हेट कंपन्यांना परवानगी मिळणार आहे. त्यामुळे नुकसान तर ग्राहकांचंच होणार आहे. या विधेयकामुळे जी काही दिल्लीमध्ये आंदोलन होत आहेत, याचाच परिपाक म्हणून हरसिमरत कौर बादल, ज्या की अकाली दलाच्या खासदार होत्या आणि या NDA मध्ये एका मंत्रिपदावरही होत्या, त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. बऱ्याच पद्धतीने खरं जर पाहायचं झालं तर शासनानं APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद न करता त्यामध्ये जर सुधारणा केली तर आणखी त्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो. परंतु शासनाने ती डायरेक्टली बंदच करून टाकली. त्यानंतर MSF जर पाहिली, MSF ची किंमत प्रत्यक्षात पाहिलं तर आपल्याकडे 23 पिकांना मिळते, परंतु बाकीच्या पिकांना मिळणार नाही, बाकीच्या पिकांना मिळत नाही. आणि या जर प्रायव्हेट कंपन्या बाजारात आल्या आणि त्या MSF भावाप्रमाणे आपले धान्य खरेदी करतील, याचीही शाश्वती नाही. त्यामुळे हा कायदा जर पाहायचं झालं तर दोन्ही म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि कंपन्यांसाठी नुकसानकारकच आहे. आणि शासन यामध्ये एक जाहिरातबाजी करत आहे की या म्हणजे शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकता येईल. हे जरी खरं असलं तरी यापूर्वी भारतीय शेतकऱ्यांना संपूर्ण भारतामध्ये आपला माल विकता येत होता. परंतु त्यांची मुख्यतः अडचण काय होते तर दळणवळण आणि वेअर हाऊसच्या सोयी सुविधा नव्हत्या. आणि आजही तोच प्रॉब्लेम आहे. वेअर हाऊसच्या सुविधा आणि दळणवळणाच्या सुविधा आहेत, परंतु समजा जर एखाद्या मार्केटमध्ये आपल्याला असं समजलं की चांगला भाव चालू आहे, त्यामुळे आपण जर आपला माल त्या साईडला भरला आणि त्या मार्केटमध्ये नेऊन जर विकण्याचा प्रयत्न केला आणि नंतर जर भाव पडला, तर त्यामुळे
त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने जर पाहिलं तर या कायद्यामुळे